कोल्हापूर महापालिकेत महायुतीने जरी गुलाल उधळला असला तरी सुद्धा महापौर पदावर आता संघर्ष सुरू झालाय। शिंदे सेनेनं कोल्हापूरमध्ये महापौर पदाचा दावा ठोकलाय। शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर याबद्दल बोलताना म्हणाले की नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचाच होईल आणि त्यांच्या या विधानामुळे आणि मागणीमुळे भाजपची कोंडी सुरू झाल्याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे। चला तर व्हिडिओच्या माध्यमातून हा गोंधळ नेमका काय आहे आणि एकूणच इथल्या राजकारणाचं गणित काय या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भाजपने जोरदार बाजी मारली आहे। त्यात गेल्या 20 वर्षात प्रथमच कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्गातून महापौर हा होणार आहे। त्यामुळे कोणाला संधी दिली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आता कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल पाहता महायुतीतर्फे पहिल्यांदाच महापौर विराजमान होणार आहे। पण महापौर पदावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद सुरू झाल्याचं दिसतंय। कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून चक्क मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग सुद्धा लावल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हे बॅनर लागलेले असून त्यावर ठळकपणे बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती शिवसेनेचा महापौर होणार असा आशय सुद्धा त्या बॅनरवर लिहिण्यात आलाय। याशिवाय महापौर पदावर भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी राजेश क्षीरसागर यांनी मात्र महापौर पदाचा दावा केल्याने महायुतीत सध्या पेच निर्माण झालाय। आणि या संदर्भात बोलताना शिंदे सेनेचे आमदार आणि कोल्हापुरातील महत्त्वाचे नेते म्हणजेच राजेश क्षीरसागर हे म्हणालेत की कोल्हापूर महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं असा माझा प्राथमिक हेतू होता। युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये यासाठी माझा प्रयत्न आहे आणि या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग सुद्धा केलेला आहे असं ते म्हणालेत। दरम्यान शिंदे सेनेचा महापौर पदावर दावा का आहे तर याबद्दल बोलताना क्षीरसागर पुढे म्हणालेत की विधानसभेत कोल्हापूर उत्तरची प्रत्येक पेठ शिवसेनेसोबत होती, त्याची थेट पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही झालेली आहे आणि या निवडणुकीत भाजपच्या 26, शिवसेनेच्या 15 आणि जनसुराज्य अशा एकूण 46 जागा आलेल्या आहेत। त्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल असं विधान त्यांनी केलंय। याशिवाय नेरेटिव्ह सेट करणाऱ्या बादशहांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार असा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र याबाबत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि मी देखील माझी भूमिका स्पष्ट करतो। कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करून 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची जी इच्छा आहे ती आज पूर्ण होतीये। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार असं क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर कसबा बावड्यात पराभूत झालेल्या आमच्या उमेदवारांनी आज माझी भेट घेतली। कसबा बावड्यात बोगस मतदान कसं नोंदवलं जातं, दादागिरी कशी चालवली जाते याची माहिती देखील त्यांनी मला दिली आहे आणि त्या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी विजय आमचा आहे। बोगसगिरी करून शेवटी मी फार मोठा शहाणा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला लोकांनी अचूक उत्तर दिले असं देखील क्षीरसागर म्हणालेत। दरम्यान एकीकडे क्षीरसागर यांनी केलेला दावा आहे तर दुसरीकडे काँग्रेस शिंदे सेनेच्या युतीवर सतेज पाटील यांनी केलेलं सूचक विधान ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ते म्हणाले की बॅकडोर सुरू असलेल्या चर्चा फ्रंटवर कशा करायच्या हे सूचक विधान त्यांनी केलंय आणि यावर राजेश क्षीरसागर यांनी पलटवार करत महापौर पदासाठी शिवसेना काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही असं देखील उत्तर दिलंय। त्यामुळे आता आपण पाहूयात की कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात सत्तेसाठी कशी गोळाबेरीज ही होऊ शकते। कोल्हापुरात भाजपला 26, शिवसेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 अशा महायुतीला मिळून एकूण 45 जागा मिळालेल्या आहेत तर दुसरीकडे काँग्रेसला 34 तर ठाकरे सेनेला 1 अशा 35 जागा महाविकास आघाडीने मिळवलेल्या आहेत। दरम्यान कोल्हापूरमध्ये महायुतीने काठावरचं बहुमत मिळवलंय तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस विरोधात असला तरी सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरलाय, कारण काँग्रेसला 34 जागा या मिळालेल्या आहेत। त्यामुळे काँग्रेसचे 34 आणि शिंदे सेनेचे 15 नगरसेवक एकत्र आल्यास कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि शिंदे सेनेला सत्ता स्थापन करणं शक्य होईल। त्यामुळे आता महायुतीमध्ये बिघाड झाला नाही तर निश्चितच भाजपचाच पहिला महापौर कोल्हापूरमध्ये होऊ शकतो। आणि आता भाजपकडे महापौर पद गेल्यास उपमहापौर पद आणि स्थायी समिती सभापती पद शिंदे सेनेकडे जाणार आहे, कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत हाच फॉर्म्युला अवलंबिला गेला होता आणि शिवसेनेला यापूर्वी सत्तेत वाटा मिळाला आहे। 2015 ते 2020 या काळात शिवसेना एक होती तेव्हा परिवहन समिती सभापती पद हे सलग 4 वर्ष त्यांना दिलं होतं। हाच फॉर्म्युला आता राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो। महापौर उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे होण्याची
होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे। त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय। दरम्यान ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याने भाजपकडील 7 ते 8 नगरसेवकांपैकी कोणाला महापौर पदाची संधी मिळणार याची सुद्धा आता उत्सुकता आहे। कोल्हापूरमध्ये भाजपकडून विजयसिंह खाडे आणि विजयसिंह देसाई ही दोन नावं सध्या आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून ओबीसी प्रवर्गातून अश्किन आजरेकर आणि अजय मगदुम हे नावं नगरसेवक म्हणून पुढे आघाडीवर आहेत। अशा परिस्थितीत जर महापौर पद विभागून देण्याचा निर्णय झाला तर पहिली संधी शिवसेना शिंदे गटाला दिली जाणार की मोठा पक्ष म्हणून भाजपला दिली जाणार हा मोठा प्रश्न आहे। कारण राज्यात मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून आधीच भाजप आणि शिंदे सेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। अशातच भाजपने शिंदे सेनेला सत्तेत डावलल्यास राज्यातील विविध महापालिकांमध्ये भाजपची कोंडी करण्यासाठी शिंदे सेना इतर पक्षांसोबत हातमिळवणी करेल का हाही प्रश्न उपस्थित होतोय। विशेष म्हणजे कोल्हापुरात शिंदे सेना खरोखरच काँग्रेससोबत युती करणार का, शिंदे सेनेची नाराजी भाजप कशी दूर करणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरात अखेर महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र आपलं यावरचं मत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।